बरेचसे आमचे मित्रमंडळी बहिणी मुली वगैरे सगळे अजून अविवाहित आहेत. त्यांच्या लग्नाचा प्रश्न देखील मी जिकरीने सोडून आणि त्या स्वरूपात खासदार आमदारकडून निधी गोळा करून त्यांचे सगळे मी डिसेंबर महिन्यात जाहीर मेळावा घेऊन आणि त्यांची जर लग्न जमले तर त्यांच्या रेशीम गाठी मेमध्ये मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. माझं नाव मल्लीनाथ रामचंद्र ममाणे. मी सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी पहिल्यांदा उभा आहे आणि माझं मी जाहीरनामा स्टेटसवरती देखील टाकलेला आहे. परत मी तुम्हाला सगळं वाचून दाखवा, तुम्हाला वेळ असेल तर मी वाचून दाखवतो तेवढं घेईन. त्यातलं किती वय किती आणि माझं वय सध्या 83 चालू आहे. परंतु माझी वय साधारणपणे 25 वर्षाची 26 वर्षाची माझी वकिली चालू आहे. कुठलं विजन घेऊन आला तुम्ही? मी सोलापूर बारला बरेचसे आमचे लेडीज आणि जेंट्स JMFC त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट जज म्हणून निवडून जातात. त्यांना आमच्या काकासाहेब थोबडे यांच्या वतीने म्हणजे त्यांच्या स्मरणात 2,501 आणि त्याचप्रमाणे 5,001 शाल श्रीफळ आणि शाल श्रीफळ देऊन त्याचप्रमाणे बारतर्फे मी सत्कार करणार आहे. यात एकच नसून त्याचप्रमाणे हायकोर्टमध्ये बरेचसे आमचे मित्रमंडळी बहिणी मुली वगैरे सगळे अजून अविवाहित आहेत. त्यांच्या लग्नाचा प्रश्न देखील मी जिकरीने सोडून आणि त्या स्वरूपात खासदार आमदारकडून निधी गोळा करून त्यांचे सगळे मी डिसेंबर महिन्यात जाहीर मेळावा घेऊन आणि त्यांची जर लग्न जमले तर त्यांच्या रेशीम गाठी मेमध्ये मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. अजूनही वकिलांना वधू वर हे दोन्ही असेच एकमेकांच्या जवळ कोणी बोलत नाहीत किंवा व्यक्त करत नाहीत. माझं लग्न व्हा म्हणून असं कोणी समोर येत नाही. त्यामुळे मी त्यांना समोरासमोर जाऊन भेटून आणि त्यांचा जाहीर मेळावा करणार. खास वकिलांचा खास वकिलांसाठी आणि सर्व धर्मीय करणार. तो आमचे खास म्हणजे मराठा हिंदू वगैरे काही नाही. त्यांच्या आवडीनिवडीने त्यांनी करून हा मुद्दा का तुम्हाला? कारण माझ्या मते बऱ्याचशा आई वडिलांना हे चिंता आहे. माझी मुलगी वकील झाली, माझा मुलगा वकील झाला, आज त्याचं वय वाढतं आहे. पण वकिलांचं एक असं वाटतं मी स्थाम अजून झालेलं नाही, मी अजून फॉर्म नाही म्हटल्यानंतर ते आईवडिलांची चिंता, अरे तुझं वय वाढत चाललं, तुझं आता 35 झालं 40 झालं. असे काय आमचे मित्रमंडळी आहेत त्यांच्या अजूनपर्यंत लग्न झालं नाही. तर त्यांना आज उद्या लग्न करणं भागच आहे. कारण प्रपंचाचा गाडा चालत नाही तर त्याला अर्थच नाही. प्रपंचाचा गाडा हा चाललाच पाहिजे, आई वडिलांना त्याचं सुख मिळायलाच पाहिजे आणि मुलं जनरेशन हे व्हायलाच पाहिजे. नाही तर अनेक वकिलांना वधू मिळत नाहीये. अजून बरेचसे वधूवर असे आहेत त्यांना मिळतच नाहीत आणि ते स्वतःहून प्रयत्न करत नाहीत. आणि ते त्यांच्या आई वडिलांनी प्रयत्न केले पण त्यांचा ना हो असं काही न कळल्यामुळे बरेचसे लोक अजून अविवाहितच राहिलेले आहेत. हा सर्वात मोठा अध्यक्ष म्हणून निवडून आले की जरी मी आलो नलो नाही तर त्याचं काही नाही, परंतु जर अध्यक्ष म्हणून झालो आणखीन जिद्दीने अतिशय प्रयत्नाने खासदार आमदारकडून त्यांच्या पर्सनल खर्चातून हे करून मी ते निवडून देणार आणि त्यांच्या रेशीम गाठी मेमध्ये मी मारून देणार. एवढं मात्र नक्कीच नाही.